सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. तर सरकारचं लक्ष असून नुकसान होऊ नये या दृष्टीनं अलर्टही देण्यात आलाय. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. विदर्भातील 6 जिल्ह्यांना आजही हवामान विभागाकडून येलो अलर्ट. वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता. नागपूर जिल्ह्यासह विदर्भाला दुसऱ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका. भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावतीमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाची हजेरी. हरभरा, गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका. नागपुरात गारपिटीमुळे वेचणीला आलेल्या कापसाचं नुकसान. कापूस काळा पडल्यामुळे शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला. नागपुरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा संत्रा बागांनाही फटका. संत्रे गळून पडल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. नांदेड जिल्ह्यामधल्या काही तालुक्यात गारपीट तर काही ठिकाणी हलका पाऊस. हिमायतनगर, उमरी आणि भोकर तालुक्यामध्ये जोरदार गारपीट. शेतातील पिकांना फटका. वर्ध्याच्या हिंगणघाट परिसराला गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे गहू, चणा, तूर पिकांचं मोठं नुकसान. वर्ध्याच्या देवळीमध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. गहू, चणा, तुरीसह फळं आणि भाजीपाल्यांचं अतोनात नुकसान. भंडारा जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास गारांसह पावसाची हजेरी. काही ठिकाणी गारांमुळे पालेभाज्यांचं नुकसान तर पावसाचा उन्हाळी धान पिकाला फायदा. वर्ध्याच्या देवळीमध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. गहू, चणा, तुरीसह फळं आणि भाजीपाल्यांचं अतोनात नुकसान. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान. हरभरा, तूर, गहू आणि कपाशीला फटका. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हवामान बदलाचा पिकांना फटका. कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून पिकांवर औषधांची फवारणी. धुळ्यात कांद्याच्या दरामध्ये घसरण. 20 ते 25 रुपये किलोचा कांदा 10 ते 15 रुपये किलोला. शेतकरी हवालदिल. नांदेडमध्ये टोमॅटोचे दर पुन्हा घसरले. टोमॅटोच्या कॅरेटला केवळ 250 रुपये दर. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. नांदेड जिल्ह्यामध्ये हरभरा काढणीला वेग. यंदा 2,36,790 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वारीचं पीक बहरलं. उन्हाळी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त. कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न. सोलापूरच्या शिरापूरमध्ये माळरान जमिनीवर 35 प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीचा अनोखा प्रयोग. लागवडीमधील काश्मीरी सफरचंदाला सोलापूर, पुणे, मुंबईच्या बाजारपेठेमध्ये विशेष दर. पीएमपी बसची फेरी रद्द झाली तर प्रवाशांना माहिती मिळणार. डेपोमधील सूचना फलकावर माहिती देण्याचे पीएमपी प्रशासनाचे आदेश. नाशिकमधील कुंभमेळा रुग्णालयाचा आता प्रत्यक्षात वापर. सिव्हिलचा अतिदक्षता विभाग आता कुंभमेळा रुग्णालयामध्ये. खाटांची संख्या कमी असल्यानं अपघात विभाग, महिला वॉर्ड नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित.